हाय हॅलो नमस्कार. म्हणजे नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे संक्रांती. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. तिळगुळ घ्या, गोड बोला. हां, नाश्ता चहा झालेला आहे आणि मी आता रानात जाणार आहे. ते तुरीच्या काठी गोळा करायचा आहे. काल थोडं संध्याकाळी केलेलो, अजून थोडं करायचं आहे. मग नंतर काय तर स्वयंपाक ते आवरतो. नाश्ता झाला आहे आता. चला मी चालू आहे आता शेतात. मी काल संध्याकाळी सगळं गोळा करून ठेवलं होतं, मग ते आणून ठेवायला लागलो आहे. आणि आता काय मी गोळा करणार नाही, कारण ते जास्त गोळा झालं होतं. म्हणजे काल मी करून ठेवलं होतं, ते सगळं आणून ठेवतो. मग संध्याकाळी थोडं गोळा करायला येते. इकडं बघा, काल परवा 2 दिवस झालेला आहे गोळा करून. आणि 2 दिवसात संपायला पाहिजे ते, कारण आणि ट्रॅक्टर येणार आहे, त्यामुळं लवकर व्हायला पाहिजे. म्हणून सकाळी मी पहिला करूनच बाकीचं काम आवरायला येते. म्हणून चहा पाणी नाश्ता झाल्यावर इकडं आलेलं आहे. चला इकडं गोळा करूनच ठेवलं ते, आणि हातपाय धुवून घेतलं. तवर बाबा पण आलेला आहेत, त्यांना पण नाश्ता करून दिलं. त्यांना उपीट करून दिला नाश्ता, आणि सकाळी ह्यांना कांदापोळी करून दिलं. आणि इकडं भाकरी करायचं आहे. आणि बाहेर इकडं तवा ठेवलेला आहे, पीठ पण आणून ठेवलेलं आहे. ह्यांना पहिलं गोळी देतो. त्यांना सकाळी गोळी दिलं नाही, आणि मी पण विसरलो, त्यांनी पण घेतलेलं नाही. आता वाजलं आहे 9:30 वाजलेलं आहे. नाश्ता झाल्यानंतर ते गोळी घ्यायचं आहे, आणि त्यांना देतो आता. गुळगी भाकरी करून झालेलं आहे. आणि आता भाजी आमटी काय तर करतो, कारण मी आज पोळ्या नाही करणार, कारण पोळ्या खाणार कोणच नाही. म्हणजे पोळ्या त्यांना रात्री ताप आलं होतं. रात्री म्हणजे 2 दिवस झालं ताप यायला लागलं आहे. त्यासाठी त्यांना पोळ्या असं गव्हाचे पदार्थ काय द्यायचं नाही. त्यामुळं आणि बाबांना पण शुगर आहे, त्यांनी पण जास्त खात नाही. मग गोड काय तर करून शिरा त्यानं करून नैवेद्य दाखवतो, आणि पोळ्या ते काय करणार नाही. आणि वळसा पूजा करायचं म्हणजे एका ठिकाणीच करायचं असतं, कारण कोल्हापूरमध्ये मी दरवर्षी तिथंच करत होतो. म्हणूनच ह्यावर्षी पण इथं नाही करणार. आणि इथं केलं तर चालतं आहे काय ते विचारूनच करायचं, म्हणून मी आज ह्यावर्षी केलेलं नाही. म्हणजे कोल्हापूरमध्ये ताई त्यांनी आम्ही करतो इथं, बघूया पुढच्या वर्षी विचारून करायला येते. म्हणून मी नैवेद्य तेवढं दाखवतो. आणि काल भाजी भाकरी झालेलं आहे. चला आता भाजी काय तर करतो, आणि त्याला पण जेवायला द्यायचं आहे. नाश्ता देऊन गोळी दिलेला आहे. आणि आता दुपारचं जेवण आणि गोळ्या आहेत. 2-3 दिवस झालं तापच यायला लागला आहे नुसतं. रात्री त्यांना दवाखान्यात जाऊन इंजेक्शन करून आणलेलं आहे. आता जरा बरं वाटतं आहे, त्यामुळे त्यांना काय भाजी भाकरी तेवढंच द्यायचं आहे. बाकी गव्हाचा पदार्थ बाकीचं काय द्यायचं नाही. मी आज काय पोळ्या त्यानं करणार नाही. आणि तिथं कसं करतात ते व्हिडिओ करा म्हटलेलं मी. बघूया, त्यांनी मला पाठवलं तर ते पण शेअर करणार आहे. म्हणजे आम्ही तिथं कसं करतो आहे पूजा कोल्हापूरमध्ये. आणि इकडं कर्नाटकमध्ये पण तसंच करतात, वौसा पूजा करतात. आणि त्यात ऊस आणि हरभरा वाटाणा हे आपण काय टाकतो वौसामध्ये तेच टाकून असंच पूजा करतात इकडं पण. आणि गावात पण करतात इकडं. म्हणजे आम्ही इथं शेतात आहे, म्हणजे जवळपास घरं आहेत. आणि संध्याकाळी आम्ही इथं गावात देवीचं मंदिर आहे, मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ते मंदिर. आणि संध्याकाळी जाऊया म्हटलेलं आहे. बघूया, गेलं तर तिथलं पण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. चला आता काहीतरी भाजी करतो. इकडं बघा, ते आपलं घरातलं देवी आहे. आणि तिथं मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा करून ते वौसात पूजा केलेलं आहे. आणि आपल्याकडे असं करतात बघा,
कोल्हापूरमध्ये. आणि आम्ही संध्याकाळी इथं आमच्या गावात जाणार होतो आम्ही देवाला. आणि तिथं काय झालं आहे, आता गेल्या आठवड्यात तिथं पुजारीचं म्हणजे घरातलं कोणीतरी वारलेलं आहे. त्यामुळं देवीची पूजा ते काहीच केलेली नाही. त्यांनी नवीन करून आणि ते अभिषेक घालून आणि काय तर करायचं असतंय म्हणून ते सगळं झाल्यावरच ते पूजा करायचं असतंय. आणि ते म्हणूनच ह्या वर्षी तिथं काही पूजा त्यांनी केलेलं नाही, म्हणून गेलो नाही आम्ही. आणि आपलं कोल्हापूरमधल्या घरातलं आहे म्हणजे कोणाचं पूजा केलेलं आहे. आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.